सकाळी राजू जंजाळनी जातीवाद केला। बुद्ध समाजाचा माणूस त्याला चालत नाही। हे राजू जंजाळ जिल्हा प्रमुख असल्यामुळे मला 10 वर्षामध्ये एकही पद मला मिळू दिले नाही। माझा स्वीकृत मेंबर सकाळी सर्व पेपरला आहे का पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांच्याकडनं आणि शिवसेना पक्षाकडनं विनोद बनकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। या शहरामध्ये विनोद बनकर नावाचा आणि या कार्यकर्त्याचं वादळ आहे। या राजन जंजाळनं सातत्यानं माझा जातीवाद केलेला आहे। जातीवाद करतो, मुस्लिम हिंदू करतो, मुस्लिम भाऊ काही म्हणत नाही, दलित भाऊ काही म्हणत नाही, जैन भाऊ, परंतु राजू जंजाळ मुद्दामून आपलं स्वतःचं नाव करण्यासाठी शहरामध्ये जातीवाद करतो। सारख्या दलित समाजाच्या, जैन समाजाच्या पोरावर अन्याय केलाय। जय भीम, जय महाराष्ट्र। गेल्या 2-3 महिन्यापासून या संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने निवडणुका लागल्या। त्यामध्ये माननीय या शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी मला सांगितलं का तू 18 मध्ये तुझ्या मिसेसचा फॉर्म भरू नको। मी तो वापस घेतला। त्यांनी सांगितलं तू 19 प्रभागमध्ये क्रांती चौक इथे फॉर्म भर। तिथे मी फॉर्म भरला आणि संजय शिरसाट साहेबांनी मला सांगितलं तुला स्वीकृत मेंबर देतो। संजय भाऊ शिरसाट साहेबांनी माझं एकट्याचं नाव एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलं, श्रीकांत शिंदे साहेबांकडे दिलं। कालपर्यंत सकाळपर्यंत माझं नाव होतं स्वीकृत नगरसेवकसाठी, परंतु सकाळी राजू जंजाळनी जातीवाद केला। बुद्ध समाजाचा माणूस त्याला चालत नाही। त्यामुळे त्यांनी कोणतो काळे नावाचा लहान मुलगा त्याला स्वीकृत मेंबर केलं। कारण की गेल्या 10 वर्षापासून मी शिवसेना पक्षामध्ये काम करतो। हे राजू जंजाळ जिल्हा प्रमुख असल्यामुळं हे हरामखोरांनी मला 10 वर्षामध्ये एकही पद मला मिळू दिलं नाही। ज्यावेळेस माझं पद पुढे यायचं शहर प्रमुख नावासाठी, उपजिल्हा प्रमुखसाठी, तर हा शिंदे साहेबांना सांगायचा, श्रीकांत शिंदे साहेबांना सांगायचा, वरिष्ठ नेत्यांना सांगायचा का या विनोद बनकरला पद देऊ नका। न देण्याचं कारण असं की मी एका बुद्ध समाजामध्ये येतो। मी जेबीम असल्यामुळं राजेंद्र जंजाळ यांनी सातत्यानं 10 वर्षापासून मला इथे विरोध केलेला आहे। आज माझं स्वीकृत मेंबर सकाळी सर्व पेपरला आहे का पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांच्याकडनं आणि शिवसेना पक्षाकडनं विनोद बनकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, महिला मंडळ, भगिनी तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने माझ्या ऑफिसवर जमा झाल्या। काही कमी ऊन असल्यामुळे थोड्या आजूबाजूला गेल्यात, कोणाला चक्र येत आहे, कोणाला मळमळ होती, कारण की त्यांना माहिती होतं मी एक गरीब कुटुंबातून आलेलो आहे। मी रिक्षा ड्रायव्हर होतो, माझे वडील सुद्धा मजुरी करायचे आणि ही वेळ माझी आली। आमचे शिंदे साहेब सांगायचे, एकनाथ शिंदे साहेब, राजा के बेटा राजा नहीं बनेगा, तो जो काम करीन तो राजा बनन। शिंदे साहेबांना मी 8-10 दिवसापूर्वी मुंबईत भेटलो। त्यांनी मला जवळ घेतलं, त्यांनी मला सर्व सांगितलं। मी सर्व माझा बायोडाटा दाखविला, माझा अल्बम दाखविलं। मी त्यांना सांगितलं का 2 विधानसभेमध्ये संजय शिरसाट साहेबांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता। लोकसभेमध्ये बुमरे साहेबांना निवडून आणण्यामध्ये खासदारला माझा खारीचा वाटा होता। नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, बजाजनगर, पैठण बजाजनगर, पैठण नगर परिषद, जिल्हा परिषद, कन्नड जिल्हा परिषद, या शहरामध्ये विनोद बनकर नावाचं आणि या कार्यकर्त्याचं वादळ आहे। मी गेल्या 30 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, शिवसेना पक्षामध्ये काम करतो। शिवसेना पक्षामध्ये मी 10 वर्षांना दलित आघाडी ह्या पदावर आहे। माझी उंची वाढून दिली या राजन जंजाळनं। या राजन जंजाळनं सातत्यानं माझा जातीवाद केलेला आहे। मुख्यमंत्रींचा स्टेज असन, गृहमंत्र्यांचा स्टेज असन, कार्यकर्त्याचा मेळावा असन, महिला मंडळाचा मेळावा असेल, युवा सेनेचा मेळावा असेल, कुठेही माझं नाव येऊन देत नव्हता। माझं बरं वाईट झाल्यावर राजू जंजाळ जिम्मेदार राहील। कारण की या राजू जंजाळनं याला सातत्यानं या संभाजीनगरमध्ये जातीवाद करतो।
मुस्लिम हिंदू करतो, मुस्लिम भाऊ काही म्हणत नाही, दलित भाऊ काही म्हणत नाही, जेबी भाऊ, परंतु राजू जंजाळ मुद्दामून आपलं स्वतःचं नाव करण्यासाठी इकडे शहरामध्ये जातीवाद करतो आणि मोठमोठ्या नेत्याला हा सुद्धा आवडत नाही. पालकमंत्री साहेबांनी याला मोठं केलं, पालकमंत्री साहेबांनी याला जिल्हा प्रमुख केलं, पालकमंत्री साहेबांना शिंदे साहेबाला मिळवलं, परंतु ह्या हरामखोरानं संजू भाऊला डावलून शिंदे साहेबांच्या कानं भरून आमच्यासारख्या दलित समाजाच्या जेवीम समाजाच्या पोरावर अन्याय केलाय. पण येणाऱ्या काळामध्ये राजन जंजाळ याला आम्ही सोडणार नाही आणि याला शहरामध्ये उभं राहून देणार नाही. याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. राजू जंजाळे यांनी फक्त मी बुद्ध समाजाचा जेबीम आहे, महार आहे म्हणून त्यांनी माझं नाव कापला. कारण की राजू जंजाळला जेबीम माणूस चालत नाही. गटनेता सुद्धा त्यांनी मराठा केला, ओपन मध्ये उपमहापौर तो सुद्धा मराठा आहे आणि मराठा समाजाला आमचा विरोध नाहीये. आम्ही सर्व जाती मातीला घेऊन चालणारे लोक आहोत, कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. पण राजे जंजाळला बुद्ध समाज चालत नाही.